प्रत्येक अडचणींमध्ये वाट दाखवतील ही 51 वाक्य. 1. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिले पाहिजे, त्यामुळे नेहमी हसत राहा. तुम्हाला रडायला लावणारे लोक तर तुमच्या आसपासच असतात. 2. खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील. हा तर दुनियेचा नियमच आहे. 3. कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा. आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच उद्या टाळ्या वाजवतील. 4. देवावर नेहमी विश्वास ठेवा, कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलेच घडत असते. 5. जो माणूस ध्येय ठेवून काम करतो, ध्येयापासून विचलित होत नाही, तोच यशस्वी होतो. 6. समोरच्याच्या वागण्यामुळे बोलायला तर खूप गोष्टी असतात, पण खरे समाधान शांत राहण्यामध्येच आहे. 7. कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही, तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर सुद्धा करता आला पाहिजे. 8. ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा, आणि ज्या लोकांना आपल्या दुःख आणि अडचणी समजणार नाहीत त्यांना त्या सांगायच्याच कशाला. 9. कोणीही कोणाचं नसतं इथे. संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःलाच संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं. 10. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका, आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका. 11. देवाने सगळ्यांना हिरा बनवूनच पाठवले आहे, पण चमकतो तोच जो कष्ट करतो. 12. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबरताल लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरवतील, पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोक सुद्धा तुमच्यासमोर नमतं घेतील. 13. जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका. कोणाचा राग आला तर आतल्यात धुमसत राहू नका. कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. 14. लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्त्व देणेही संपते आणि प्रेमही. 15. आयुष्यामध्ये माणूस बऱ्याच वेळा निराश होतो, त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. 16. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदलणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावं वाटत नाही. 17. ज्या अडचणींमुळे आज तुम्हाला संघर्ष करावा लागत आहे तोच संघर्ष उद्या तुमची ताकद बनणार आहे. 18. आयुष्यामध्ये पहिल्याच कामांमध्ये यश मिळत नाही, पण यश मिळवण्यासाठी सतत काम करावं लागतं. 19. गुलामासारखी मेहनत केली तरच राजासारखं जगायला मिळतं. 20. ज्या लोकांवर आपण डोळे झाकून प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवतो ते लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या आयुष्यातून निघूनच जातात. 21. तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात, तर तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन हार मानतं. 22. तुमच्या दुःख आणि अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा, कारण या युगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळणार नाही. 23. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत, ज्यांना तुमचं महत्त्व नाही. 24. झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या अर्थीवर. त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून जगा, कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदल होणार नाही. 25. आयुष्यात सफलता तेव्हाच मिळते जेव्हा लोकांनी मारलेल्या टोमण्यांमधून तुम्ही प्रेरणा घेता. 26.
जर एखाद्या व्यक्तीला सारखाच त्रास दिला गेला, त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला, तर नातं कितीही जवळचं किंवा महत्त्वाचं असलं तरी ते तुटतं. 27. कोणीही येऊन तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवून जाईल हे सहन करू नका. भलेही त्याने तुमच्या शरीरावर जखमा केल्या तरी चालतील, पण त्याने तुमचा स्वाभिमान दुखावला तर खपवून घेऊ नका. 28. आपल्याबरोबर लोकांचे बदललेले वागणे भलेही दिसत नसेल तरी पण जाणवत राहते. 29. प्रेम जेवढं खरं असतं, दुःख तेवढंच जास्त देतं. लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवताल तेवढं आयुष्यामध्ये खुश राहताल. 30. आपले विचार नेहमी चांगले ठेवा, कारण दृष्टीचा इलाज होऊ शकतो, दृष्टिकोनाचा नाही. 31. कधीच कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल. थोडे दिवस शांत राहून पहा, त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहे का. 32. तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये 2 लोक असणं खूप महत्त्वाचं आहे. एकतर तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे, आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे. 33. दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम म्हणून राहण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो, झोपडी असो, काहीही असो तरी त्याच्यात राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं, मानाने जगता येतं. 34. सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहे ही भावनाच खूप सुंदर आहे. 35. आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात, समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिलात, एवढे सगळे करूनही तो माणूस जर शांत राहिला, तुम्हाला एक शब्दही उलट बोलला नाही, तर तुम्ही समजून घ्या की तो स्वतःपेक्षाही जास्त प्रेम तुमच्यावर करतो. 36. आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेले प्रेमच महत्त्वाचे आहे. कोणासमोरही भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो. 37. तुम्ही जर मेहनतीला घाबरत नाही तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा ठेचून आणता येतात. 38. समोरच्याच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही. 39. खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तींची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाहीत, तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात. 40. जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणंच कधीही चांगलं. 41. जीवनामध्ये तुम्हाला खूप काम करून मोठं व्हायचं असेल तर विचार मोठ्या लोकांसारखे करा. 42. आज तहान, भूक, झोप विसरून काम केलं तर उद्या सुखाची झोप घेऊ शकाल, सुखाचे दिवस येतील. 43. तुमच्या मित्रांची संख्या किती आहे, तुम्हाला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण धावून येतं त्याला महत्त्व आहे. 44. जीवनामध्ये पुढे तोच माणूस जातो ज्याला चुकलेल्या गोष्टी सावरता येतात आणि चिडलेल्या लोकांना आपलंसं करून घेता येतं. 45. शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपल्या एका हो आणि एका नाही शब्दामुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. 46. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची चावी आहे, कारण वाईट काळ आला तरच माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. 47. आई वडिलांनी दिलेला सल्ला आणि पुस्तकांमधून मिळालेले ज्ञान कधीच चुकीच्या मार्गावर नेत नाही. 48. जो माणूस अडचणीच्या वेळी वाकवू शकतो तोच माणूस उद्या दुसऱ्यांना सुद्धा वाकवू शकतो. 49. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर लोकांच्या बोलण्यावर लक्ष देण्यापेक्षा आपल्या
कामांवर लक्ष द्या. 50. कोणतेही काम करताना घाबरू नका. घाबरणे बंद केले नाही तर तीच भीती उद्या तुम्हाला संपवून टाकेल. 51. आयुष्यामध्ये हार कधीही मानू नका. त्या लोकांचे बोलणे लक्षात ठेवा जे तुम्हाला म्हणाले होते की हे काम तुला कधीही जमणार नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.